नाशिक मनपात हाय व्होल्टेज ड्रामा। नाशिक शहरातील खड्ड्यांमुळे झालेल्या मृत्यूंच्या मुद्द्यांवरून गुरुवारी नाशिक महानगरपालिकेत ठाकरे आणि शिंदे गटाची शिवसेना आमनेसामने आली। दोन्ही गटांमध्ये जोरदार आरोप प्रत्यारोप झाले। अंबड MIDCतील एक्सलो पॉइंट येथे खड्डा चुकवताना ट्रकच्या धडकेत 40 वर्षीय निलेश कोतकर यांचा मृत्यू झाला। या घटनेनंतर शिंदे गटाच्या नगरसेवकांनी कोतकर यांच्या कुटुंबासह सार्वजनिक बांधकाम विभागासमोर ठिय्या आंदोलन करत खड्ड्यांमुळे आमच्या कुटुंबात पडलेला खड्डा कोण भरून काढणार असा सवाल उपस्थित केलाय। S9 TV न्यूज नाशिक प्रतिनिधी योगेश गांगुर्डे, नाशिक। काही नाही सभागृह धमकी दिली होती। जास्त कधी काय बोलत तर 6 महिन्यासाठी निलंबन केलं जाईल। आमची शिवसेना जनसामान्यांसाठी भांडते, तुमची शिवसेना तुम्ही विशेष माणसाची मागणी करताय आणि होत नाही। काय चाललंय? कधी डिक्लेअर केली? आज केली। आज आम्ही आंदोलन केल्यावर डिक्लेअर केली। आंदोलन केल्यावर ऑलरेडी त्याचा पत्रव्यवहार केला, आम्ही केली। पत्रव्यवहार आम्ही केलेला आहे। हे बघा, विरोधक म्हणून तुमची कुठली भावना भूमिका दिसत नाही आतापर्यंत। बरोबर आहे। जबाबदारी घ्यायची, त्यापेक्षा आम्ही आमच्यासोबत उभे राहा। काय तुमचं आंदोलन दाखवा तुम्ही आतापर्यंत। विरोधी पक्षातच आहे ना आम्ही। पूर्ण सत्तेत राहून कसं आंदोलन करताय? आम्ही जनसामान्यांसाठी गरज आहे तिथं आंदोलन करायचं, आंदोलन करणार। बरोबर, म्हणजे खातच तुमच्याकडे, त्याच्याबद्दल कसं आंदोलन करतात? खात्याबद्दल नाही आंदोलन आहे। मग खड्डे घ्यायचे काय पडले? जबाबदारी कोणाची? स्वतःचं काम आहे। जनसामान्यांसाठी ऐकून घ्या, जो कोणी इथं ठेकेदार आहे त्यांनी काम केलं होतं, 100 मनुष्यवधाचा गुन्हा दाखल. त्याच्यावर दाखल सांगितलं ना, आयुक्तपणे असं दिलं ना। आता बघा, 2 मासापूर्वी महापौरांनी मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला। पुढे गुन्हा दाखल झाला। ठीक आहे ना, कसं दाखवलं त्याचा बघूया। आता का म्हणजे अजून किती बळी झाले? तुमचे उपमहापौर शेजारी होते नवीन घेताना। महापौर जरी होते तर सांगितलं तर निर्णय होणार नाही। कधी होणार? ते बघा, रुलिंग दिल्यानंतर 3 लोकांचा बळी गेला, म्हणजे आता अजूनही किती बळी झाला? चौथा बळी झाला। याच्या पुढे कुठला अपघात होता कामा नये, संबंधित जेवढे काही खड्डे असतील ते सगळे त्यांनी बुजवले पाहिजे असं आम्ही सांगितलंय। सांगताय आपण दोन्ही शिवसेना एकत्र येऊ आणि प्रशासनाला वटणीवर आणू। चला हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा उत्तर साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आणि आदित्य साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। एका आता भावनिक विषय आता इथं बोलू माझ्या। आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका।